नमस्कार मित्रांनो, माझं नाव रीना. आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती साधारण माझ्यासोबत वर्षभरापूर्वी घडली होती. आजही त्या गोष्टीची आठवण जरी आली तरी माझी चिमणी ओली होते आणि माझी खात्री आहे की ही कथा ऐकून तुमचा पण नागोबात चिकट होईल. तर चला मग सुरुवात करते. पण त्याआधी माझ्या प्रिय मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बाजूला असलेली घंटी नक्की दाबा. मित्रांनो, मी रीना. मी दिसायला खूपच गोरीपान आहे. माझी शारीरिक रचना एवढी सुरेख आहे की विचारूच नका. माझी छातीवरचे टच्च भरलेले गोळे बघून मला भल्या माणसांच्या तोंडाला पाणी सुटतं. त्यात माझी मागची कलिंगडासारखी फुले डिक्की पाहिली तर तुम्ही वेळेच व्हाल. मित्रांनो, आजच्या घडीला माझं वय 35 आहे. मी 2 मुलांची आई देखील आहे. पण तुम्ही मला बघितलं तर विश्वास ठेवणार नाही की मला 2 मुलं आहेत. माझ्या नादग्रुपाचे दिवाळे खूप आहेत. बरीचशी तरुण पोरं माझ्याकडे वळून वळून बघत असतात, पण मी कोणाला भाव देत नाही, कारण मला माझा नवरा माझ्या तोडीस तोड मिळाला आहे. उंच जिंपाड शरीराचा आहे माझा नवरा. तो मला पुरेसं शरीर सुख देतो, त्यामुळे मला कोणा पारख्या पुरुषाकडे जायची कधीच गरज नाही भासली. पण एक दिवस माझ्या आयुष्यात असं काय झालं ज्याने पहिल्यांदाच मला एका पारख्या पुरुषाकडून ठोकून द्यावं लागलं. त्याचं झालं असं, माझी गावची एक लहानपणीची जिवलग मैत्रीण आहे. तिचं नाव अनघा. माझं लग्न झाल्यापासून अनेक वर्ष आमची गाठभेट नव्हती. फक्त फोनवरून आमचं बोलणं होत असे. तिने खूप वेळा मला तिच्या गावच्या घरी बोलावलं होतं, पण मुलांची शाळा, नवऱ्याचा जॉब यामुळे मला वेळ मिळत नव्हता. पण एक दिवस तिचा मला कॉल आला. ती खूप आजारी होती. तिचं नुकतंच कसलं तरी ऑपरेशन झालं होतं आणि डॉक्टरांनी तिला बेड रेस्ट करायला सांगितलं होतं. मला आता तिला भेटायला जाणं अत्यंत गरजेचं होतं. शेवटी ही गोष्ट मी माझ्या नवऱ्याला सांगितली. तेव्हा माझा नवरा मला म्हणाला की त्याला सुट्टी मिळणं अवघड आहे. वाटल्यास तू राहू शकतेस. चांगले 2 दिवस राहू नये. मी मुलांकडे लक्ष देईन. नवऱ्याची परवानगी मिळताच मी लागलीच रात्रीच्या बसने गावी जायला निघाले. दुसऱ्या दिवशी सकाळी आनंदाच्या गावच्या घरी पोचले. मला बघताच तिला खूप आनंद झाला. बिचारी आजाराने त्रस्त झाली होती. तिने मला तिच्या नवऱ्याची आणि तिच्या छोट्या मुलाशी ओळख करून दिली. तिचा लहान मुलगा खूपच गोड होता आणि तिचा नवरा शरीराने खूपच अवजड होता. तिचा नवरा स्वभावाला छान वाटत होता, पण तिकडे गेल्यापासून तो माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघत होता. माझ्या शरीराचं तो बारकाईने निरीक्षण करत होता, पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, कारण असे बरेच पुरुष माझ्याकडे त्या नजरेने बघतात, कारण मी आहेच तेवढी सुंदर. शेवटी संपूर्ण दिवस गप्पा गोष्टीत निघून गेला. रात्रीचं जेवण उरकून झोपायची तयारी सुरू झाली. मी, अनघा आणि तिचा लहान मुलगा अशा मी तिघे एका रूममध्ये झोपलो आणि अनघाचा नवरा दुसऱ्या खोलीत जाऊन झोपला. मी आणि अनघा बिछाण्यावर पडून गप्पा गोष्टी मारू लागलो आणि तिचा लहान मुलगा आमच्या गोष्टी ऐकतच केव्हाच झोपून गेला. आता रात्रीचे 12:30 वाजले होते. अनघाने तिच्या गोळ्याने औषधं घेतलीच नव्हती. मी तिला आठवण करून देत म्हणाले, अगं अनघा, तुला गोळ्या घ्यायच्या असतील ना? त्यावर ती म्हणाली, हो ग, घेते नंतर, कारण गोळ्या घेतल्या घेतल्या मला पटकन झोप लागेल, मग तुझ्यासोबत गप्पा कोण मारेल. त्यावर मी तिला म्हणाले, अगं अजून 2 दिवस राहणार आहे मी, तेव्हा मारूया की गप्पा, आधी गोळ्या घे आणि झोप. त्यावर ती म्हणाली, हो ग बाई, घेते, आधी जरा टॉयलेटला जाऊन येते. असं म्हणून ती टॉयलेटला निघून गेली. मला तिची जुनी सवय ठाऊक होती. ती एकदा का टॉयलेटला गेली की चांगली अर्धा पाऊण तास काही बाहेर येत नसे. म्हणून मी खोलीतली लाईट बंद केली आणि अंगावर पांघरून घेऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागले. पुढच्या काही मिनिटातच प्रवासाच्या थकव्यामुळे मला झोप लागली. माझा नुकताच डोळा लागला होता. तेवढ्यात मला खोलीत कोणाचा तरी आवाज आला. बहुतेक तो अनघाच्या नवऱ्याचा होता. मी माझे अर्धे डोळे उघडले, पण रूममध्ये अंधुक प्रकाश होता. त्यात माझ्या डोळ्यावर झोपेची झापड होती. तिचा नवरा बोलू लागला, अनघा, हे अनघा, बाबू झोपलाय ना? आणि तुझी मैत्रीण रीनाला पण मी टॉयलेटला जाताना पाहिलं. चल, ते येईपर्यंत आपण आपलं काम उरकून घेऊ. अगं जाम मूड झाला आज माझा, पटकन साडी वर कर, असं तो म्हणू लागला. बहुतेक तो त्या काळोखात मला तिची बायको अनघा समजत होता. मी त्याचा गैरसमज दूर करण्यासाठी काहीतरी बोलणार तेवढ्यातच त्याने माझी साडी वर केली आणि माझी चड्डी खाली करून माझी चिमणी चाटू लागला. आता मात्र माझ्या तोंडातले शब्द तोंडातच अडकले. मी निशब्द झाले, कारण तो जो काही चाटत होता ते खरंच खूप आनंददायक होतं. मध्येच तो हात वर करून माझ्या आंबे दाबत होता.
मी निपचित पडून होते. अंगात आग लावली होती त्याने माझ्या. खरं सांगते मित्रांनो, माझा नवरा मला पुरेसं शारीरिक सुख देत होता, पण त्याने कधीच माझी चिमणी चाटली नव्हती. ही पहिलीच वेळ होती की कोणीतरी माझी चिमणी चाटत होतं. मी बेभान होऊन त्या चाटाचाटीची मजा घेऊ लागले. पण काही क्षणातच मी बाणावर आले. मी जे वागते ते चुकीचं असल्याचं मला जाणवलं. कारण ज्या पुरुषाबरोबर मी हे करते तो माझे जिवलग मैत्रिणीचा नवरा आहे. जर का ती यावेळेस टॉयलेटमधून बाहेर आली आणि तिने हे सगळं पाहिलं तर ती माझ्याबद्दल काय विचार करेल. त्यात तिचा नवरा मला त्याची बायको समजून हे सगळं करतोय. या सगळ्यात त्या बिचाराचा काहीच दोष नाही. उगीचच माझ्यामुळे अनघाचा सुखाचा संसार मोडेल. म्हणून मी ठरवलं की हे सगळं इथेच थांबवायचं. आता इच्छा नसताना देखील मी अनघाच्या नवऱ्याला हाताने बाजूला ढकलत म्हणाले, हो दाजी, मी तुमची बायको अनघा नाही आहे. मी रीना आहे, रीना. त्याचबरोबर तो बाजूला झाला आणि पटकन त्याने खोलीतली लाईट पेटवली. मी बेडवर उताणे होते. माझी साडी वर आणि चड्डी गुडघ्यापर्यंत खाली होती. अनघाच्या नवऱ्याचं लक्ष माझ्या चिमणीवर गेलं. तसं मी लगेचच माझी चड्डी वर न करता साडी खाली केली आणि त्याच्याकडे बघितलं. त्याने त्याची पॅन्ट काढली होती. त्याचा भला मोठा नागोबा मला दिसला. तसं लगेच त्याने त्याची पॅन्ट वरती केली आणि घाबरून कान पकडून माझी माफी मागत म्हणाला, सॉरी सॉरी रीना, मला वाटलं की अनघा आहे, खरंच माफ कर मला. असं म्हणून तो वया करू लागला. मला देखील त्याची दया आली. तसं मी म्हणाले, हो हो दाजी, मला ठाऊक आहे, तुम्ही मुद्दामून नाही केलं, चुकून झालं. आता पटकन बाहेर जा तुम्ही. अनघा आली तर तिचा गैरसमज व्हायचा उगीचच. मी असं म्हणताच तो बिचारा बाहेर निघून गेला. थोड्या वेळात अनघा खोलीत आली आणि मला म्हणाली, काय गं रीना, काय झालं ग? तुझा आवाज मला टॉयलेटमध्ये आला. त्यावर मी सावरासावर करत म्हणाले, नाही ग, काय नाही. अगं हुंदीर आला होता माझ्या बिछाण्यात, म्हणून ओरडले. त्यावर ती म्हणाली, हुंदीर आणि हिते? कसं काय शक्य आहे? माझ्या घरात एकही हुंदीर नाही. त्यावर मी रागानेच म्हणाले, मग तुला काय म्हणायचंय? मी खोटं बोलते? त्यावर ती समजावण्याच्या सुरात म्हणाली, नाही ग बाई, तू का खोटं बोलशील? बरं, आला असेल एखादा हुंदीर, पण तुला कुठे चावला तर नाही ना? तसं मी म्हणाले, नाही नाही, चावलं नाही, पण वेळेत हाकलला नसता तर आज मला त्याने खाऊनच टाकलं असतं. त्यावर अनघा हसत म्हणाली, अगं वेडी हुंदीर कधी माणसाला खातो का? काही पण बोलतेस तू. झोप आता. मी पण गोळ्या घेते आणि झोपते. उद्या बोलू काय ते. असं म्हणत तिने प्लॅस्टिकच्या पाऊचमधल्या गोळ्या बाहेर काढून घेतल्या आणि माझ्या बाजूला झोपली. आणि कमालीची गोष्ट म्हणजे काही मिनिटातच ती गाढ झोपून गेली. पण मला मात्र झोप लागत नव्हती. सारखं माझ्या मनात अनघाच्या नवऱ्याचा विचार घोळत होता. त्याचा तो भला मोठा दणकट नागोबा माझ्या नजरेसमोर डुलत होता. त्याचे जिभेनं चाटणं अंगावर शहारे आणत होतं. जणू का एखादा भोका वाटीतलं दूध जसं चप चप करत चाटून पितो, तसं तो मगाशी माझ्या झऱ्याचं पाणी त्याच्या जिभेने चाटत होता. आता मला राहावत नव्हतं. अंगात वणवा भडकला होता. मी ठरवलं, काही झालं तरी आज अनघाच्या नवऱ्याला चढवून घ्यायचं. मी उठले आणि थेट तिच्या नवऱ्याच्या रूममध्ये गेले. तो मोबाईलवर काहीतरी बघत बसला होता. मला बघताच तो उठून बसला आणि त्याने रूममधला लाईट चालू केला आणि मला म्हणाला, रीना, मी जे काही मगाशी वागलो त्या कृतीसाठी मी खरंच तुझी माफी मागतो. प्लीज रागवू नकोस. मी ते सगळं अनघा समजून तुझ्याशी वागलो. प्लीज मला माफी दे. त्यावर मी थोडा रागीट चेहरा करत म्हणाले, दाजी, तुमच्या त्या कृतीसाठी मी तुम्हाला कधीच माफी देणार नाही. माझ्या अशा बोलल्याने तो जरा घाबरलाच. तसं मी पटकन हसत म्हणाले, दाजी, मी म्हणाले तुम्हाला माफी देणार नाही, तर त्या बदल्यात तुम्हाला बक्षीस देणार आहे. कसलं बक्षीस? त्याने कपाळावर आटे आणत विचारलं. तसं मी त्याच्या जवळ जात म्हणाले, हे बघा दाजी, मला तुम्ही वाईट बाई समजू नका. प्लीज थोडं समजून घ्या. मी आता जे काही तुम्हाला सांगणार आहे ते चूक की बरोबर मला ठाऊक नाही, पण मला राहावत नाही म्हणून सांगते. दाजी, आतापर्यंत मी माझा नवरा वगळता कुठच्याच पुरुषाचा विचार नाही केला, पण मगाशी तुम्ही माझी जी काही चाटले त्याने मी पूर्ती पागल झाले. प्लीज दाजी, मगाशी जी काही तुम्ही आग लावले ती आता तुम्हीच विझवा. मी असं म्हणताच त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचा दबदबा वाहू लागला. त्याने मला कचकन जवळ ओढलं आणि म्हणाला, काय म्हणालीस? खरंच? हे स्वप्न तर बघत नाही आहे ना मी? तो असं म्हणताच मी त्याला एक जोरदार चिमटा काढला. तो वेदनेने कळत म्हणाला, आई ग, खरंच हे सत्य आहे? आणि त्याने मला जोरदार मिठी मारली. माझ्या पाठीवर हात फिरवत त्याने माझी डिक्की जोरात दाबली आणि म्हणाला, रीना, तुला जेव्हापासून बघितलं ना
तेव्हापासून मी तुझा दिवाना झालोय. खरंच तू खूप सुंदर आहेस. तुझं शरीर म्हणजे मादकतेचा खजाना आहे. आतापर्यंत बऱ्याच गावात कोंबड्या मिळाल्यात, पण तुझ्यासारखी कोंबडी कधीच तावडीला भेटली नाही. माझ्या बायकोच्या आजारपणामुळे गेले कित्येक दिवस मी उपाशी आहे. मी आज माझी भूक भागवणार आहे. आज तुला मी अशी ठोकणार आहे की जेव्हा जेव्हा तू तुझ्या चिमणीकडे बघशील तेव्हा तेव्हा तुला माझ्या सुट्याची आठवण येईल. असं म्हणून त्याने मला बेडवर आडवे घातले आणि एखाद्या भुकेल्या वाघासारखा तो माझ्यावर तुटून पडला. मी पण बेभान झाले. पण तेवढ्यात मला आनंदाची आठवण झाली. तसं मी त्याला थांबवत म्हणाले, दाजी, अहो अनघा तर खोली देणार नाही ना आपल्या? मला खूप भीती वाटते. त्यावर तो म्हणाला, नाही येणार ती. तिने एकदा का तिच्या गोळ्या घेतल्या की ती गाढ झोपून जाते. मग तिच्यावर अगदी एखादा सांड जरी उडून गेला तरी तिला जाग येत नाही. तू काळजी करू नकोस. आजची रात्र फक्त मजा कर आणि मला देखील मजा दे. असं म्हणून त्याने त्याचे कपडे पूर्ण काढून उघडा झाला आणि त्याचा नागोबा हातात धरून मला दाखवत म्हणाला, बघ केवढा मोठा आहे माझा. हाय का तुझ्या नवऱ्याचा एवढा? मी पण मानेने नाही म्हणत लाजेने मान खाली घातली. तसं तो माझ्या जवळ आला आणि माझी मान हाताने वर करत म्हणाला, लाजू नकोस रीना, माझा तोंडात घे ना. मित्रांनो, खरं सांगते, मी आधी कधीच कोणाचा तोंडात घेतला नव्हता, पण आज घेणं भाग होतं. कारण मला माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याकडून माझी चिमणी चाटून घ्यायची होती. आता मी माझं तोंड उघडलंच होतं, तोच त्याने सटकन त्याचा बाबू माझ्या तोंडात कोंबला. त्याचा तो लांबलचक जाडजूड सामान अगदी माझ्या घशापर्यंत त्याने घुसवलं आणि माझं डोकं धरून तो मागे पुढे करू लागला. माझा तर श्वास कुटमरत आला, पण नशीब माझं, काहीच वेळात त्याने त्याचं सामान बाहेर काढलं. मी पण सुटकेचा निश्वास सोडला. आता पटकन त्याने माझी साडी सोडायला घेतली आणि एका क्षणात त्याने मला उघडी केली आणि माझी चड्डी खाली करून मला झोपवली आणि माझ्या गोव्यात तोंड खुपसलं. मी तर पागलच झाले. त्याचा आवेग पाहून माझी भेग अजूनच रुंदावली. तो चट्टात चट चाटू लागला. त्याचं डोकं मी माझ्या दोन्ही मांड्यात दाबून धरलं. मोठमोठ्याने सुस्काळे सोडत मी म्हणू लागले, दाजी अजून चाटा, अजून चाटा. मी असं म्हणताच त्याला कमालीचा चेव चढला. त्याने चाटण्याचा वेग वाढवला आणि काही वेळातच माझ्या विहिरीचं पाणी ओसंडून बाहेर आलं. मी लगेच शांत झाले. पण तो मात्र पेटलाच होता. त्याने त्याचं तोंड बाहेर काढलं आणि बेडच्या खाली उतरला आणि माझे दोन्ही पाय खेचून मला पलंगाच्या टोकावर आणलं. माझ्या दोन्ही मांड्या फाकून माझ्या चिमणीकडे बघत त्याने त्याचं सामान हातात घेतलं आणि म्हणाला, आज माझा नागोबा एवढं सुंदर बिळा शिरणार आहे. नशीब काढलं माझ्या नागोबाने. असं म्हणून त्याने त्याचं सामान माझ्या गुहेच्या तोंडाशी ठेवलं आणि कचकन आत घुसवलं. मी जोरात वेदनेनं ओरडले, दाजी जरा थांबा, प्लीज दाजी, मला खूप दुखतंय. पण तो काही ऐकत नव्हता. त्याने खचाखच उडायला सुरुवात केली. मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होते, पण सगळं फुकट गेलं. हातात तर त्याचं दणकट सामान अजूनच कडक झालं. तो प्रचंड तापला होता. तोंडाने घाणघाण शिव्या घालत तो माझ्यावर ओरडत होता. काही वेळाने मला पण मजा येऊ लागली. मी पण माझी कंबर उचलून त्याला प्रोत्साहन देऊ लागले. माझं पाणी दोनदा निघालं. हातातून त्याचं पाणी सोडायच्या बेतात होता, पण मी त्याला वेळीच थांबवलं आणि त्याचं सामान बाहेर काढून तोंडात घेऊन चुपू लागले. काही वेळाने रिना करत त्याने त्याची पिचकारी माझ्या तोंडात मारली. माझं संपूर्ण तोंड भरलं आणि तो शांत झाला. त्याची मलाई इतकी घट्ट होती की माझ्या तोंडाचा चिकटपणच जात नव्हता. पुढची 15 मिनिटं आम्ही एकमेकांच्या मिठीत झोपलो होतो. थोड्या वेळाने तो मला म्हणाला, रीना, तुला एक सांगू, रागावणार तर नाहीस ना? त्यावर मी म्हणाले, नाही हो दाजी, बोला काय ते, आज मी खूप खुश आहे. त्यावर तो म्हणाला, तू जेव्हापासून घरी आलेस ना तेव्हापासून माझी तुझ्यावर नजर होती. खरंच तू खूप सुंदर आहेस. माझं एक काम करशील? अजून 4-5 दिवस राहशील का आमच्या बरोबर, प्लीज, माझ्यासाठी? त्यावर मी हसत म्हणाले, हो नक्की राहीन, पण दाजी, तुम्हाला दिवसातून 2 वेळा माझी चिमणी चाटून द्यावी लागेल. मी असं म्हणताच तो जोरात हसला आणि परत माझ्यावर तुटून पडला. त्या रात्री जवळपास 4 वेळेस त्याने मला घेतली. मी पण माझ्या नवऱ्याला फोन करून सांगितलं की मी अजून 4 दिवस येणार नाही, कारण अनघाची तब्येत खूपच बिघडली आहे. माझ्या नवऱ्याने देखील माझ्यावर विश्वास ठेवला आणि पुढचे 4 दिवस अनघाच्या नवऱ्याने माझा मागून फोडून फळशा पाडला. तर मग मित्रांनो, कशी वाटली आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला बिनधास्त लाईक करा, कारण लाईक करायला पैसे नाही लागत. तर मग भेटू पुन्हा अशा नवीन मादक कथेत.